राठोड गावातून काँग्रेसचा बिगुल. पंकज शेळके यांच्या प्रचाराचा दमदार शुभारंभ. अंबुलगा जिल्हा परिषद गटाचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार पंकज उर्फ एकनाथ शेळके यांनी आपल्या जन्मभूमी असलेल्या राठोड गावातून नारळ फोडून प्रचाराची जोरदार सुरुवात केली. या शुभारंभ सोहळ्याला गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. गावातील मतदारांनी पंकज शेळके यांच्यावर प्रचंड विश्वास व्यक्त करत विक्रमी मतांनी निवडून आणण्याचे ठाम आश्वासन दिले. आपलाच उमेदवार, आपलाच आवाज अशी भावना नागरिकांमध्ये दिसून येत असून शेळके यांच्या प्रचाराला सुरुवातीपासूनच जबरदस्त पाठिंबा मिळत आहे. प्रचाराच्या पहिल्याच दिवशी मिळालेला हा जनसमर्थनाचा पूर पाहता अंबुलगा जिल्हा परिषद गटात काँग्रेसची बाजू अधिक मजबूत होत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. शेळके यांच्या रूपाने जनतेला विकासाभिमुख, लोकाभिमुख नेतृत्व मिळणार असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. सध्या जिल्हा परिषदची निवडणूक चालू आहे. हा पहिला टप्पा आहे. प्रचाराची सुरुवात प्रत्येक उमेदवार करत आहेत नारळ फोडून. आज आपण अंबुलगा जिल्हा परिषद गटामध्ये आहोत. या ठिकाणचे जे उमेदवार आहेत पंकज शेळके, त्यांच्या प्रचाराची सुरुवात इथं राठोडा गावामधून होत आहे. आपण या ठिकाणी अरविंदजी भातांब्रे साहेब आहेत, आपण त्यांना सुद्धा बोलणार आहोत. साहेब, काय सांगाल, आज प्रचाराची सुरुवात होत आहे? अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण या ठिकाणी काँग्रेस पक्षाला आहे. हे पंकजजीचं गाव आहे, त्यांचं स्वतःचं राठोडा. आणि आपण पाहत असाल अतिशय म्हणजे जो उत्स्फूर्तपणा लोकांमध्ये आहे. ज्या पद्धतीनं लातूरचे महानगरपालिका काँग्रेसनं जिंकली अतिशय चांगल्या एखादी अमित भैयांच्या नेतृत्वाखाली, त्याच पद्धतीनं ही जिल्हा परिषद देखील आदरणीय दिलीपराव साहेब असतील, अमित भैया असतील, आमचे जिल्हा अध्यक्ष अभयदादा असतील, अशोक भैया असतील, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हे बहुमतानं जिल्हा परिषद येणार, यामध्ये कुठली शंका नाही. काय मुद्दे लोकांमध्ये घेऊन जातात? मुद्दे भरपूर आहेत. मुद्दे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की निवडणूक होऊन किती वर्षे झाले. मध्ये प्रशासनाच्या काळामध्ये देखील की भाजपचं सरकार होतं, पण ते प्रशासनाच्या माध्यमातून नुसतं जनतेची लुटालूट करण्याचं काम झालेलं आहे. आणि इतके पेंडिंग कामं आहेत की मला असं वाटतंय की आमचे उमेदवार निवडून आल्यानंतर त्यांना 5 वर्ष ही जी काही कामाचा गॅप राहिलेला आहे ते भरून निघणं देखील शक्य नाही, एवढे काम पेंडिंग पडलेले आहेत. म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीचे उमेदवार खरं तर काँग्रेस पक्षाने दिलेले आहेत. आपण महानगरपालिकेतही पाहिलं असेल, जवळजवळ 70 पैकी 50-55 नवयुवकांना संधी त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाने दिली होती. याही वेळेला आपण पाहाल तर अतिशय तरुण, चांगले, सुशिक्षित उमेदवार काँग्रेस पक्षाने दिलेले आहेत. बरं दादा, काय सांगाल, आज आपण प्रचाराचा नारळ फोडून आपल्या स्वतःच्या गावामध्ये सुरुवात केली? सर्वप्रथम आपण जिथं जन्म झाला ती सर्वात मोठी जन्मभूमी असते. आमचं एक संस्कार असे आहेत. आमच्या मानभाऊ पंथाचं माझं गाव आहे. खूप संस्कारी, विचारी, अध्यात्माला मानणारं गाव असल्यामुळं मी असा विचार केला की आपल्या गावापासून सुरुवात करणं ही योग्य राहील. म्हणून आम्ही आज सर्व आमच्या गाव म्हणजे माझा परिवार आहे, या परिवाराच्या मध्येच सुरुवात करतोय. सगळ्यांचे आशीर्वाद घेतोय. जे आमचे दैवत आहेत, कुलदैवत आहेत, त्यांचे आशीर्वाद घेतोय आणि इथून आम्ही आता पूर्ण मतदारसंघ पिंजून काढणार आहोत. मागच्या वेळेस सुद्धा आपण निवडणूक लढवली, तेव्हा काही मतांनी आपला पराभव झाला होता. मग त्यावेळेस पासून आतापर्यंत काही कामं झाली असं मला नाही वाटत. ज्या उमेदवार निवडून गेल्यानंतर एक वेळेस फक्त त्यांनी निवडून आलेल्या दिवशी फक्त इथं गुलाल टाकून अंगावर गेले. त्यानंतर 5 वर्ष त्यांचे दर्शन सुद्धा आम्हाला झाले नाहीत असं मी नाही म्हणत. आमच्या गावाल्यांना कोणालाही विचारा. विकासाचा तर खूप मोठा पुढचा विषय झाला, ते आले सुद्धा नाहीत. इतका मोठा गॅप 7-8 वर्षाचा आहे. खूप बॅकलॉग आहे. विकासाची कामं कुठलीच झाली नाहीत. जर कदाचित त्याच वेळेस मला संधी मिळाली असती तर थोडं बहुत करायचा प्रयत्न केला असता, नक्कीच. जनतेचा काय भावना आहेत आणि कसा प्रतिसाद आपल्याला मिळतो? खूप चांगला प्रतिसाद आहे. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आम्ही जातोय, निगेटिव्ह नाही आहे काही पण. आणि मूळ मुद्दा विकासाचा आहे. विकास झाला नाही हे सत्य आहे. आता का झाला नाही याचं कारण आमच्याकडे नाही आहे, कारण आम्ही सत्तेत नसल्यामुळे ते आम्ही सांगू शकत नाही. आम्ही विरोधी बाकावर आहेत. पण आम्ही सत्तेत आल्यानंतर
तो बॅकलॉग नक्कीच भरून काढायचा प्रयत्न करू. लातूर महानगरपालिकेमध्ये काँग्रेसला खूप मोठ्या प्रमाणात यश मिळाले, तेच यश आता जिल्हा परिषदमध्ये राहील असं आपल्याला वाटतं? निश्चित काहीच त्याच्यात डाऊट नाही आम्हाला काहीच. आपण पाहिलं की या अंबुलगा जिल्हा परिषद गटातून उमेदवारी लढत आहेत पंकज शेळके. त्यांनी सांगितलेलं आहे की मागच्या वेळेस त्यांचा अवघ्या काही मताने पराभव झाला होता आणि येणाऱ्या काळामध्ये विकास करण्यासाठी जनतेने त्यांना संधी द्यावी असं सुद्धा त्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे. रमेश शिंदे, न्यूज लोकनायक, निलंग.